एक तर पहिली गोष्ट मला सर्व पक्षाच्या नेत्यांचं अभिनंदन करायचं आहे की सगळ्यांनीच जोर लावला आणि जे पहिलं दर्शन घडवायचं असतं लोकांना की तुमची एकी किती आहे, आज एकीचं मोठं प्रदर्शन तुम्ही सगळ्यांनीच बघितलं आणि मला वाटतं की एवढी मोठी रॅली निघणं हे खूप प्रातिनिधिक स्वरूपात लोकांना किती आनंद आहे आणि समोरच्यांबद्दल किती राग आहे हेच दिसत असतं. आणि असं आहे की लोकांचा राग आहे हो, त्यांच्या खोटारडेपणावर राग आहे. सगळं खोटंच बोलतात. 2 कोटी नोकऱ्या खोट्या, गॅस सिलेंडरचा भाव गगनाला भिडला आहे, पेट्रोलचे भाव कमी करू खोटं, इलेक्टोरल बॉन्ड्स खोटं. हे खोटारड्यांचं सरकार होतं. या खोटारड्यांच्या सरकारमधनं सुटून गरिबांचं सरकार कधी येईल असं वाट बघते ना. आम्ही सांगतो की आम्ही गॅस 500 रुपयाला देऊ, 500. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आम्ही पेट्रोल डिझेल 60-65 रुपयाला देऊ. त्याच्यामुळे लोकांना एक तर आर्थिक टंचाई आणि त्यातनं महागाई, कसे जगणार लोक. हे मंगळसूत्राची गोष्ट करतात. त्या मणिपूरमध्ये उभ्या महिलांना नग्न करून त्यांच्यावर बलात्कार झाले तेव्हा तुम्हाला आठवलं नाही मंगळसूत्र. त्या कुस्तीगीर संघटनेच्या बायका आमच्या भगिनी तिथे उपोषणाला बसले होते, लैंगिक शोषण होतं म्हणून, तेव्हा तुम्हाला आठवलं नाही मंगळसूत्र. हे फक्त हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. ज्या इनहेरिटन्स टॅक्सबद्दल ते बोलत आहेत हे माहीत नाही टॅक्स कोणी आणला आहे. हा टॅक्स भारतीय म्हणजे जनता पार्टीचं जेव्हा सरकार होतं, मोरारजी देसाई जेव्हा चीफ प्राईम मिनिस्टर होते, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, कुठराभाऊ ठाकरे हे मिनिस्टर होते, त्यांनी हा टॅक्स आणला आणि तो रद्द केला राजीव गांधींनी. एवढा पण इतिहास माहीत नसावा. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. ठाणे बदलते, कल्याण डोंबिवली बदलते, मात्र भिवंडीमध्ये बदल होण्यासाठी काय वेळ लागत आहे. इकडची जनता नक्की काय नाही असं आहे की कोणाचं असं आहे की राजकीय इच्छेपोटीच कुठलंही शहर बदलतं. मी मुंबऱ्याचं उदाहरण देतो. माझी राजकीय इच्छाशक्ती, समर्थका, माझे नगरसेवक, माझे जे लोक समर्थन करत होते त्यांच्या इच्छेमुळे आज मुंब्रा कळवा बदललेला आहे. आम्हाला आणलं आहे पुढे आम्ही. आणि आम्ही पुढच्या 5 वर्षात मुंब्रा आणि भिवंडीमध्ये 1 इंचही तुम्हाला फरक दिसणार नाही. भिवंडीचा मुंब्रा झालेला असेल. महायुतीच्या उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी स्वतः ठाण्यात, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात सभा घेणार. नाही ठीक आहे ना. जसं इंदिरा गांधींनी खूप सभा घेतलेल्या 77 साली, स्वतःही हरल्या ना. भारतीय जनता है, ये सब कुछ जानती है. तुम्हाला जसं त्रास दिला गेला, जसं बाळा मामाला त्रास दिला, येणाऱ्या प्रचार असं आहे की तुम्ही सूड द्वेष हा इतका पेरून ठेवला आहे महाराष्ट्राच्या मातीत की ह्याच्यातनं महाराष्ट्राचं राजकारण बाहेर काढावं लागेल. बाळामामाची उमेदवारी जाहीर होते, मिळणार असं कळतं, लगेच पोकलेन त्याच्या गोडाऊनवर. ही कुठली पद्धत झाली. तुमचे गोडाऊन काय साफ आहेत? तुमचे गोडाऊन कांदळवनावर नाही आहेत? तुमचे गोडाऊन बळकावलेल्या जमिनीवर नाही आहेत? 19 का 9 लाख रुपयाला रेल्वेची जमीन विकत घेतली जात असताना शेतकऱ्यांना 6-6 लाख रुपये का मिळाले? ज्या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी हे सगळं केलं होतं त्याच्याविरुद्ध 8 दिवसावर बलात्काराची केस कशी काय दाखल झाली? मी सांगतो पोलीस प्रशासन बिचारं दबावाखाली आहे आणि दबावाखाली भिवंडीमधल्या अनेक कार्यकर्त्यांवर नको त्या केसेस दाखल करतायत. अशा केसेसला कोणीही घाबरत नाही. तुम्ही मलाही घाबरवण्याचा प्रयत्न केला, यालाही घाबरवण्याचा प्रयत्न केला. आम्ही निधड्या छातीने बाहेर चाललो आहे. जिंकू किंवा मरू. भाजपचं म्हणणं 400 पार महाराष्ट्रात. 400 पार जेव्हा ते म्हणाले ना तेव्हाच लोकांना कळलं की हे संविधान बदलायला निघालेले आहेत. त्याचा मुख्य होता संविधान बदलायचं, संसदीय लोकशाही मारून टाकायची आणि एकचलकानुवृत्ती ही जी RSSची घोषणा आहे,
एक चालकानुवृत्ती म्हणजे एकच चालक. या देशामध्ये एक चालक चालू शकत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही चालली आहे की 545 खासदार बसतील, विविध प्रांतातनं आले असतील, विविध संस्कृतीतनं आले असतील आणि ते भारताचं प्रतिनिधित्व करतील. भारताची विविधता ही तुम्हाला संसदेत दिसते. त्यामुळे ही संसदीय लोकशाही तुम्हाला टिकवावी लागेल. मोदी म्हणतात काँग्रेस इथे म्हणते, तिकडे पाकिस्तान लढते, राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावेळ झाले सगळे महाविकास आघाडी. आता त्यांना जे काय म्हणायचं ते म्हणू द्या. जनता कोणाच्या मागे दिसतंय ना, त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. ते मनाचे राजे आहेत, ते काही म्हणू शकतात. त्यांना कोण अडवणार? पाकिस्तानला बिर्याणी खायला राहुल गांधी गेला नव्हता ना.